आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। बॉलिवूड अभिनेते गोविंदांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवलं जातं? अमोल कोल्हे यांनी आता अजित पवार यांना टोला लगावलाय। बॉलिवूडचे अभिनेते गोविंदांना लोकसभेसाठी संधी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मराठी कलाकाराला का हिणवले जाते असा सवाल शिरूर लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी विचारलाय। तसेच गोविंदांच्या खासदारकीचा लेखाजोखा एकदा पाहावा असा टोला अजित पवार यांना अमोल कोल्हे यांनी लगावला। महोदयांच्या उपस्थितीमध्ये सिनेस्टार गोविंदा यांचा प्रवेश झाल्यानंतर जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका व्यक्त केली त्यानंतर आवर्जून मी त्यांचा आभार मानलो। याचं कारण महत्त्वाचं असं आहे की हिंदी सिनेसृष्टीतला अभिनेता आला तर ते सिनेस्टार त्यांचं स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून आपला जाज्वल्य इतिहास खरा इतिहास पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता ज्यांनी पक्ष बदलला असे सहकारी ती सातत्यानं ही टीका टिप्पणी करतात। याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार केला आणि त्यांनी हे जे समन्वयाचे किंवा ही जी महत्त्वाची बाब आहे ही त्यांच्याही निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती सुद्धा यामध्ये केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।